वाशिमच्या पिंपरी सरहद परिसरामध्ये जो रात्री अतिमुसळधार पाऊस झाला त्यामुळे या परिसरातील उतावळी आणि कास नद्यांना प्रचंड मोठा पूर आला होता आणि या पुरामुळे या भागातील शेतीचं होत्याचं नव्हतं झालं. मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेली. त्यामुळे या शेतीमधील जी काही पिकं होती या शेतकऱ्यांनी अगोदर दुबार पेरणी केली होती ती सगळी पिकं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे. केवळ या शेतांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेती आहे त्यामध्ये केवळ दगड उरलेली दिसत आहे, कारण सुपीक मातीही वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्यांना आता कशी पेरणी करावी असा त्यांच्यासमोर त्यांना प्रश्न पडला आहे. माझ्या समेत या भागातील शेतकरी आहेत ज्यांचं पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. दादा मला सांगा, प्रचंड मोठा पूर नुकसान एवढं आहे की तुम्हाला सांगू नाही शकत, इतकं नुकसान आहे. आतापर्यंत आम्ही तिसऱ्यांदा पेरलेलं आहे सर. तिसऱ्या वेळ आम्ही पेरलेले आहे. काही कास्तकारांनी दुसऱ्यांदा पेरलं, काही तिसऱ्यांदा. नदी जवळचे जितकेही कास्तकार आहेत त्यांनी तिसऱ्यांदा पेरलेले आहे. आणि त्याच्यामध्ये सर आता फक्त कोंब उरलेले आहेत. कोंब काहीच नाही राहिलेले जमिनीमध्ये. गाळ गेला, सर्व खरडून गेलेलं आहे. आणि नदीचं खोलीकरण नसल्यामुळं सर्व पाणी शेतात येते. फक्त रात्रभर पाऊस पडला. समृद्धीचं जे बॅकवॉटर तिकडं जे काढायचंय, पहिले आजूबाजूच्या इकडं शेतात जायचं, त्या शेतात जायचं, ते सर्व पाणी या नदीमध्ये उतरते. नदीमध्ये उतरून लगे नदी छोटी असल्या कारणामुळं लगे शेतात पाणी, नदीजवळची जितकेही शेतं येतं कितीही असू दे ते नदीजवळची, त्या शेतात पाणी घुसते आणि सर्व आमचं पीक नष्ट होते. म्हणजे जमीन दोस्त पीक झालेलं आहे आमचं. तिसऱ्यांदा तुरी आली होती मस्त, आम्ही पहिल्यांदा पेरलं तर काहीच नाही आलं, दुसऱ्यांदा पेरलं तर पाण्यानं सडून गेलं, तिसऱ्यांदा पेरलं तर आता पिकं चांगले झाले होते. कसे बी 3-4चं सोयाबीनचं ॲव्हरेज लागलं असतं, समाधान होतं, पण तेही गेलेलं आहे. आता टाईम निघून गेला. आता आम्ही पेरू कसं, राहू कसं, आम्ही जगू कसं. आत्महत्या, खरं सांगायचं मी युवा शेतकरी, आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आमच्यावरती. तुम्ही येऊन चला, आमचं तिकडं क्षेत्र आहे, ही नदी, या नदीचं जायचं आहे. आजूबाजून तिकडे एक नदी आहे, त्या नदीचे पूर्णही म्हणजे जमीन दोस्त झालेलं आहे. एवढाले गड्डे पडलेले आहेत जमीन. एवढं शेतात जर गेले तुम्ही तर तुम्ही पोहू शकता. तुम्हाला स्विमिंग मध्ये जायची गरज नाही, तुम्ही तिच्यात पोहू शकता. एवढं पाणी सध्या शेतात, प्रचंड नुकसान आहे. काका खरंच म्हणजे अति नुकसान आहे. हे नुकसान न भरून निघण्याचं नाही, हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे. आता फक्त शेतात गाळ तर सगळाच गेला, फक्त आता दगड धोंडी शिल्लक राहील, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. त्याच्यामुळं शासनाने कितीही मदत दिली तरी ती कमीच पडणार. आणि आम्ही 10 वर्ष सुद्धा याच्यातून येणार नाही. त्यानंतर युवा पिढी शेती या भागातली करायला समोर होणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही तरी या साठीत गेलो, कसे तरी करून राहिलो. यापुढे मुलं जे नवीन आहेत आमची मुलं, ही शेतीत धसवणार नाही. याच्यात काहीतरी शासनाने पर्याय काढावा, काही ना काही आम्हाला ते मार्गदर्शन करावं, जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा, त्यावेळेस उभा राहू. नाही तर अन्यथा शेती करणं मुश्किल होऊन जाईल. शक्य नाही, अशक्य आहे. आम्हाला आता डोळ्यात आमचे अश्रू नाही, तुमच्या जर समोर आम्ही पडून राहिलो, आम्हाला अश्रू पडायला तयार नाही. दुःखाचे अश्रू, आनंदाचे अश्रू तर गेले कुठून तरी, पण दुःखाचे अश्रू सुद्धा पडायला तयार नाही. इतकं हातबल झालेलो आहे. याच्यापेक्षा आम्ही काही सांगू शकणार नाही. मला सांगा दादा, तुमचा उदरनिर्वाह देखील या भागातील शेतकऱ्यांचा शेतीवरच आहे. प्रचंड नुकसान झालं, कशी उभारी? नुकसान शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आता फक्त एक विनंती आहे शासनाला, कास नदी आणि उतावळी नाला ह्या ज्या 2 नद्या आहेत, शासनाने याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून द्यावे, जेणेकरून शेतातून पाणी नदीत जाईल, नदीतून पाणी पूर्ण वहीवाटीनुसार बाहेर जाईल. आता हे नुकसानीचं काय सांगतो? नुकसानीचं प्रचंड नुकसान आहे, अति नुकसान झालेले. हे नुकसान भरून शक्यच नाही या 5 आणि 10 वर्षात निघणं. फक्त माझी एक विनंती शासनाला की रम्मी खेळण्यापेक्षा तुम्ही शासनाकडे लक्ष द्यावं आणि शासनाला मदत, शेतकऱ्याला मदत द्यावं. तुमच्या रम्मीच्या नादात शेतकरी बर्बाद होऊन चालला आमचा. रम्मी नंतर खेळा. शासनाला कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांना, तुमचे मुख्यमंत्री जे आहेत कृषी मंत्री, त्यांना म्हणा रम्मी कमी खेळा आणि शेतकऱ्याला भरीव मदत द्या, तरच शेतकरी थोडाफार सुधरेल. दादा मला सांगा, प्रचंड नुकसान, शेतीत फक्त दगड आणि दगडच उरले, कुठं त्याचं नामोनिशान दिसत नाही किंवा माती पण नाही. कालच्या आलेल्या महापुरामुळे शेतीचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की शेतामध्ये फक्त दगडच उरलेले आहेत. आणि ही दुबार पेरणी केलेली होती, मी याच्या आधी पेरणी केली होती तर 26 जूनला असाच पूर येऊन गेला होता. त्यामध्ये माझ्या शेतीमध्ये पूर्णतः दगड आणि दगडच उरलेले होते. मी एवढा हतबल झालेलो हो की माझ्या प्रचंड एवढं शेतीचं नुकसान झालं की शेती 5 वर्षे पण असे म्हणजे सुपीक माती वाहून गेलेली आहे, अशी जागेवर येऊ शकत नाही. मी एवढा हतबल झालो. तरी शासनाने मला जेवढी मदत होईल तेवढी मदत करावी, ही आमची आग्रहाची विनंती आहे. दादा तुमचंही नुकसान झालं? आमचं एवढं नुकसान झालं की आम्ही पहिल्यांदा पेरलं, एका महिन्यात डबल पेरलं, तरी आमची म्हणजे आता तिसऱ्यांदा पेरायची मानसिकता नाही. काय करावं हे समजेना.
की एवढं नुकसान झालं की आमच्या वावरामध्ये आम्हाला पोहायला कुठे जायचं काम नाही, इतकं पाणी आहे की पुरुष गड्डे भरले. शासनानं किती जरी मदत केली तरी हे आमची भरून निघणार नाही. पण जेवढी शासनाकडून मदत होईल तातडीनं तेवढी आम्हाला वाटते शासनानं लवकरात लवकर मदत करावी आम्हाला. दादा, पुन्हा मोठं आसमानी संकट कोसळलं, काय सांगा? मदत झाली? आता कुठल्याही प्रकारची अजून मदत झालेली नाही आहे. महिनाभरापूर्वी असंच महाप्रलय या ठिकाणी आला, पण अजूनही शासनाकडनं अद्यापपर्यंत कुठलाही मदत शेतकऱ्याला मिळाली नाही आहे. ज्येष्ठ ग्रामस्थांच्या वतीनं मला असं त्यांनी सांगितलं की अद्यापपर्यंत असा महाप्रलय अजूनपर्यंत आला नाही गेल्या अनेक वर्षापासून. तर याचं मुख्य कारण असलं पाहिजे समृद्धी महामार्ग, आणि समृद्धी महामार्गाचं जे काही बॅकवॉटर आहे त्याचं आउटलेट जे आहे हे उतावळी नदी आणि कास नदीमध्ये आणून सोडलं, आणि त्याच्यामुळे ह्या पाण्याचा फ्लो एवढा जास्त आहे की जो काही हा नॅशनल हायवे आहे 753C, तर हा जो हायवे आहे तर या हायवेचे पूल जे आहेत ते पूल छोट्या प्रमाणात असल्यामुळे, हाईट कमी असल्यामुळे तिथे फुरसण अटकून हे प्रचंड शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान होत आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जर विचार केला तर समृद्धीने ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं नुकसान एवढ्या प्रमाणात आहे की तिसऱ्यांदा सुद्धा ही पेरणी आहे, आणि हे जे संकट आहे हे शेतकऱ्यांना न परवडणारं संकट आहे. अद्यापपर्यंत शेतकरी यातून बाहेर निघेल नाही निघेल हे तरी शेतकऱ्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे. शासनाने तातडीने या संदर्भात उपाययोजना करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. खरंच या भागातील शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं. जर शेतकऱ्यांना उभारी द्यावायची असेल तर या शेतकऱ्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तेव्हाच या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. किशोर गोमासे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी शहरात, वाशिम.